आपणच बनवूया आपल्या घरी अशी मिसळ अगदी छान कोल्हापूर पद्धतीने, पण तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्यातच करायचे। ही मिसळ कशी बनवायची हे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघा। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। लाईक तर तुम्ही अजिबात करत नाही, लाईक करा, कमेंट करा, अगदी छान वाटेल मला। तर आपण वेगळा असा रस्सा, वेगळी भाजी काही केलेली नाही, एकत्रच अगदी छान एकाच चवीने अगदी मस्त तयार केलेले आहे। तर आपण मटकीचे मोड घेतलेत बरं का, मटकीच्या मोडाचा हा रस्सा तयार केलेला आहे। अतिशय छान रुचकर असा मस्त खमंग छान रस्सा तयार झालेला आहे। ही मिसळ म्हणजे कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही, इतक्या छान चवीने आपण घरीच बनवायची आहे। तर बनवायला अतिशय सोपी आहे। जो मसाला मी मागच्या व्हिडिओ दाखवलेला आहे तो मसाला वापरून आपल्याला मिसळ बनवायची आहे। पहिल्यांदा मी बटाट्याची भाजी घेते, त्याच्यानंतर आपल्याला मटकीचं जे आतलं आपण काढून ठेवलेलं आहे वेगळी भाजी ती घालायची आहे। त्याच्यानंतर रस्सा घालायचा आहे मटकीचा, आणि रस्सा घालून झाला की आपण फरसाणा घालून अगदी छान मस्त अशी आपली खमंग मिसळ करायची आहे। आणि रस्सा किती छान तर्रीदार आहे बघा, बघूनच आपल्याला खावंसं अशी इच्छा होणारी ही मिसळ। तर तयार कशी करायची, मी एक कुकर घेतला आहे, त्याच्यात तेल टाकलं आहे, मोहरी टाकते, जिरे टाकते, आणि थोडंसं आपल्याला कांदा पण टाकायचा आहे, कढीपत्ता टाकलेला आहे। आणि छान कांदा थोडासा फ्राय झाला की आपल्याला याच्यात मटकी घालायची आहे। हा मसाला मी घरी तयार केलेला आहे। तर हा मटकी घालून आपण अगदी छान परतवून घ्यायचं। थोडेसे मोड आपण भाजून घ्यायचे 2 मिनटं, त्यात थोडंसं मीठ आणि हळद घालायचे आहे, आणि छान अजून एकदा परतून अगदी भाजले पाहिजेत मोड, अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचे 2-3 मिनटं। त्याच्यानंतर उकळलेलं गरमच पाणी आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे, आणि 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे छान मटकी मऊ अशी शिजून येते। तर मी कुकर लावून ठेवला आहे, तोपर्यंत मी एक वाटण तयार करते बरं का। काही जास्त पदार्थ घ्यायचे नाहीत, कांदे घेतलेत मी 2, अगदी छान कांदे परतून झाले की आपल्याला याच्यात टोमॅटो घालायचा आहे। 1 टोमॅटो मोठा घेतला आहे, तो छान असा परतून झाला की एका बाजूला लावून ठेवायचं। तिकडे आता आपण आलं आणि लसूण याच्यात मिक्स करायचे आहे, आणि अगदी छान भाजून घेऊन ठेवलेलं आहे आपण। त्याच्यानंतर आपण 2 ते 3 चमचे तीळ घातलेले आहेत, तीळ थोडेसे परतवून घ्यायचे, तडतड वाजायला लागले की याच्यात आपण अर्धी वाटी खोबरं घातलेलं आहे, ते पण छान असं परतून घ्यायचं। सर्व मसाला एकत्र करून घ्यायचा आहे, बाकीचे मसाले वापरायची गरज नाही। आता हा छान थंड करून घ्यायचा आहे वाटण, आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे, अगदी स्मूथ पेस्ट झाली पाहिजे। आता दुसऱ्या पॅनमध्ये मी तेल थोडंसं जास्त घेते बरं का, कारण आत्ता आपल्याला रस्सा बनवायचा आहे। त्याच्यात मी जिरे टाकलेत, कढीपत्ता टाकते आहे, आणि हे जे वाटण आपण तयार केले ना ते त्याच्यात घालायचं आहे। या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे, अगदी मस्त फिरवून फिरवून घ्यायचं बरं का। पूर्ण मसाला मी हे वाटण घालून घेते। आता अगदी मस्त वाटण आपलं भाजलेलं आहे, जवळपास थोडं थोडं फिरून घ्यायचं। आता हा आपण जो मिसळचा मसाला दाखवला होता तो 5 चमचे मी मसाला घातला आहे, मागच्या व्हिडिओत आहे, तुम्ही नक्की बघा। चवीनुसार मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे, आणि हे आपला घाटी मसाला आहे बरं का, हा घाटी मसाला घातला आहे। जर घाटी मसाला तुमच्याकडे नसेल तर तुमच्या घरात जे अवेलेबल असेल लाल तिखट ते तुम्ही घाला, आणि छान असं परतून घ्या बरं का। असं मस्त तेल सुटलं पाहिजे असं परतून घ्यायचं। आत्ता आपली ही मटकी जी शिजलेली होती ती रश्श्यासहित घालायची, म्हणजे अगदी छान आपला दाटसर असा छान रस्सा तयार होतो, आणि चवीला सुमधुर वास तर सगळ्या घरातून येतो। ही मिसळ कशी बनवली हे तुम्हाला पटकन कळलेलं असेल तर तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका। असा हा सुंदर रस्सा मटकीचा, आणि ही मिसळ सुंदर कोल्हापूर पद्धतीची अशी तुम्ही नक्की बनवून बघा। मसाला